आणि पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतातील पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले गेले होते। त्यामुळे रोजच्या रोज अटारी बॉर्डरवरती पाकिस्तानी नागरिकांची गर्दी होते। अशातच पाकिस्तानी महिलेला पाकिस्तानमध्ये प्रवेश नाकारला गेला। मात्र तिच्या 1 वर्षाच्या मुलाला भारतातच राहावं लागलंय, कारण त्याचा जन्म भारतात झाला। आईकडे पाकिस्तानी नागरिकत्व आहे तर मुलाकडे भारतीय नागरिकत्व, त्यामुळे केवळ आईलाच पाकिस्तानमध्ये जाता आलं। यावेळी या महिलेच्या कुटुंबानं आई आणि मुलाला वेगळं करू नका असं आवाहन सुद्धा केलं। लोगों को जरा सा भी रहम नहीं आ रहा बच्चे पर। वो कैसे रहेगा अपनी माँ के बिना बच्चा? कैसे रहेगा वो बच्चा अपनी माँ के बिना? आप खुद भी जो सोचो, बच्चे को बुखार में पड़ रहा है वो बच्चा। हर एक चीज यहाँ पर कम है। वो बच्चा डॉक्टर के यहाँ से अभी अभी आया था। इतने भी बेरहम मत बनो, बहुत गलत कर रहे हो। वो माँ कैसे रहेगी? उसकी कंडीशन देखो आप लोग, मर जाएगी यार वो। पाकिस्तान की कराची की थी। बच्चा इंडियन है। बच्चे को भेजना है। बच्चा करो नहीं, जुदा ना करो। बच्चा फीवर में पड़ा हुआ है, कल से उसका बाप यहाँ से लेके वहाँ तक जा रही है, ले लेके अभी भी बच्चे को दवाई दिला के लाया। माँ से ही दवाई ले रहा है वो बच्चा, किसी और से नहीं ले रही है। अब किस तरह रुकेगा वो बच्चा? उन्होंने यही कहा है कि आप जो है माँ को भेजो। यहाँ माँ नहीं रुकेगी, आप कितने ही दिन के लिए रोकोगे, लेकिन निकलना ही निकलना है माँ को यहाँ से। कम से कम बच्चे को भेज दो, हम भेज रहे हैं माँ को उसकी। 1 साल का है। तर पहलगाम इथल्या बैसरन व्हॅलीमध्ये पर्यटन स्थळावर झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यात जखमी झालेले सुबोध पाटील हे उपचार घेऊन आपल्या कामोठेमधल्या निवासस्थानी परतलेत। यावेळी या भ्याड अतिरेकी हल्ल्यासंदर्भात त्यांच्यासोबत घडलेली आपबीती त्यांनी सांगितली। स्थानिक घोडेवाल्यानं आणि भारतीय लष्कराच्या जवानांनी मोठी मदत केली असंही सुबोध पाटील यांनी म्हटलंय। तिथे एक अतिरेकी जवळ आला। जवळ आल्यानंतर आम्हाला सांगितलं हिंदू कोण आहे, खडे हो जा। आम्ही सगळे घाबरलेले होते सगळे ते, आणि जो कोण बोलत होता त्याला ते शूट करत होता तो। आणि प्रत्यक्ष बघितलं, आम्ही सगळे घाबरलेले होते। मग त्याने आपलं ते कोण हिंदू कोण आहे, खडे हो जा, कोण हे करत नव्हते। मग त्याने लगेच ते शूट करायला सुरुवात केली जवळूनच। एक समर्थ कृपा म्हणून गोळ्या माझ्या तिथनं मानेला लागून गेले। ते मला माहित नव्हतं। शुद्ध मी बेशुद्ध पडले त्यावेळी। बेशुद्ध काही तासानंतर मला तर शुद्ध आले। शुद्धाला बघितलं, मिसेस होती त्यावेळेला तिथे मिसेस दिसली नाही मला। जेव्हा शुद्धाला बघितलं सगळे लाशेस पडलेले होते। असं मानव कोण असेल ते बघितलं, तिथे सर्व पूर्णपणे बॉर्डर पडलेले होते। ते घोडेवाले आले, त्यांनी मला पाणी दिलं पाजलं, आणि नंतर सांगितलं साहब चलो बाहेर चलो, गेट के बाहेर चलो। मग त्यांनी मला ते खांद्यावर बसलून गेटच्या बाहेर घेऊन आले। ते तिथे बसवलं, तिथे मला पाणी दिलं। काही मिनिटांनी मग ते बाईक आले त्यांच्या, ते बाईकवरती मला मध्ये बसवलं, पकडा सांगितलं, खाली घेऊन आले। ते लगेच आर्मीवाल्यांनी मला ते पट्टी केली, लगेच दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। तर पहलगामच्या बैसरन व्हॅलीत जरी दहशतवाद्यांनी हल्ला घडवलेला असला तरी त्या पाठीमागे पाकिस्तानी लष्कराचा हात असल्याचं एनआयच्या तपासातनं उघडकीस आलंय। 22 एप्रिलला पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला। त्यापूर्वी पीओके म्हणजेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्करचा कमांडर सैफुल्ला कसूरीनं इतर दहशतवादी संघटनांच्या कमांडरसोबत काही गुप्त बैठका घेतल्या। त्याचसोबत दहशतवादी संघटनांच्या मोहरक्यांनी एकत्र येत एक रॅली सुद्धा काढली। यात आता हमासची एंट्री झाली आहे। 5 फेब्रुवारीला पाकव्याप्त काश्मीरमधील लष्कर-ए-तोयबा जैश-ए-मोहम्मदची रॅली झाली। काश्मीर सॉलिडेटरी अँड हमास ऑपरेशन अल अक्सा फ्लड कॉन्फरन्स असं नाव या रॅलीला दिलं गेलेलं होतं। यामध्ये हमासही सहभागी झालेला। हमासचा कमांडर खालिद अल कौदमी या रॅलीचं नेतृत्व करत होता। दरम्यान भारत आणि पाकिस्तानमधला तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचलेला दिसतोय। जम्मू आणि काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर दोनही अण्वस्त्रधारी देशांमध्ये प्रतिशोधात्मक राजनैतिक हालचाली सुरू झाल्या। दरम्यान पाकव्याप्त काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळच्या 13 मतदारसंघात पुरेसा अन्नसाठा करण्याचे आदेश दिले गेलेत।
पीओकेचे पंतप्रधान चौधरी अनवर उल हक यांनी स्थानिक सभेत सांगितलं की या भागात 2 महिन्यांचा अन्नसाठा तयार ठेवा. इतकंच नाही तर अन्नधान्य, औषधं आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी 1 अब्ज रुपयांचा आपत्कालीन निधीही तयार केला गेला. नियंत्रण रेषेवरच्या रस्त्यांची देखभाल करण्यासाठी सरकारी आणि खासगी यंत्रणा सुद्धा आता कार्यरत केल्या गेल्यात. या सगळ्या हालचालींमुळे LOC लगत तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होते. तर दहशतवाद्यांना पोसणाऱ्या आणि दहशतवादाला थारा देणाऱ्या पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवण्याचा निर्धार आता भारतानं केलाय. दहशतवाद विरोधातल्या लढाईमध्ये भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा वाढता पाठिंबा मिळतोय. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या आर्थिक कोंडीचे प्रयत्न सुद्धा भारताकडनं सुरू झाले. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानच्या अडचणी चांगल्याच वाढणार आहेत. पाकिस्तानची भारताकडून कोंडी. जगभरातून भारताला वाढता पाठिंबा. पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या वळल्या. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्याचं प्रत्युत्तर देण्यापूर्वी भारतानं जगासमोर पाकिस्तानचा खरा चेहरा उघड केलाय. त्यामुळे जागतिक पातळीवर भारताला पाठिंबा वाढत असल्याचं चित्र आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात झालेल्या 26 निष्पाप पर्यटकांच्या हत्येच्या घटनेचा जगभरातून निषेध केला जातोय. या हल्ल्यानंतर भारत दहशतवाद्यांविरोधात आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तान विरोधात मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे. भारताच्या या दहशतवादाविरोधातल्या लढाईत जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेनं भारताला एक प्रकारे पाठिंबा दिलाय. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत संयमानं उत्तर देईल अशी अपेक्षा अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स यांनी व्यक्त केली आहे. Well, sure. I'm worried about any time you see a hotspot breaking out, especially between two nuclear powers. We've obviously been in close contact with our friends in India and Pakistan. Our hope here is that India responds to this terrorist attack in a way that doesn't lead to a broader regional conflict. विशेष म्हणजे पहलगाममध्ये हल्ला झाला तेव्हा JD व्हान्स यांच्या कुटुंबासह ते भारत दौऱ्यावर होते. एक प्रकारे दहशतवाद्यांनी भारतासोबतच अमेरिकेलाही इशारा देण्याचा प्रयत्न केला होता. या पार्श्वभूमीवर व्हान्स यांच्या वक्तव्याला मोठं महत्त्व प्राप्त झालंय. अनेक देशांनी भारताला पाठिंबा दर्शवलाय. अशातच आधीच भिके कंगाल असलेल्या पाकिस्तानच्या आर्थिक कोंडीचा भारताकडून प्रयत्न केला जातोय. And we hope, frankly, that Pakistan, to the extent that they're responsible, cooperates with India to make sure that the terrorists, sometimes operating in their territory, are hunted down and dealt with. That's how we hope this unfolds. We're obviously in close contact. We'll see what happens. दहशतवाद विरोधातल्या लढाईत जगभरातील अनेक देशांनी भारताला पाठिंबा दर्शवलाय. अशातच आधीच भिके कंगाल असलेल्या पाकिस्तानच्या आर्थिक कोंडीचा भारताकडून प्रयत्न केला जातोय. पाकिस्तानचा पुन्हा एकदा फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या ग्रे लिस्टमध्ये समावेश करावा यासाठी भारताचे प्रयत्न असणार आहेत. दहशतवादाला पाठबळ दिल्याबद्दल पाकिस्तान 2018 पासून FATFच्या ग्रे लिस्टमध्ये होता. मात्र ऑक्टोबर 2022 पासून या ग्रे लिस्टमधून त्याला बाहेर काढलं गेलंय. पाकिस्तानचा या ग्रे लिस्टमध्ये समावेश झाल्यास पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय मॉनिटरिंग फंड, जागतिक बँक आणि युरोपियन युनियनकडून आर्थिक मदत मिळणं कठीण होईल. त्यासोबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला मिळणारी मदत स्थगित करावी यासाठी भारताचे प्रयत्न आहेत. IMF कडून पाकिस्तानला $7 बिलियन निधी मिळतो. या निधीचा वापर पाकिस्तान दहशतवादी हल्ले आणि भारताविरोधात कारवाईसाठी करत असल्याचं भारताकडून IMFच्या निदर्शनास आणून दिलं गेलंय. भारताचा प्रयत्न असा आहे की आपल्या मित्र देशांना सोबत घेऊन पाकिस्तानचा या हल्ल्यातील सहभाग उघडा पाडून पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी करणं, याच्यामध्ये
FATF फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या अंतर्गत पाकिस्तानला पुन्हा एकदा करड्या यादीत टाकून पाकिस्तानमध्ये होणारी गुंतवणूक आणि पाकिस्तानला मिळणारी मदत कमी करणं. एकीकडे पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळण्याचा प्रयत्न केला जात असताना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही पाकिस्तानचा बुरखा भारताकडून फाडला जातोय. संयुक्त राष्ट्र संघात भारताच्या उपस्थायी प्रतिनिधी योजना पटेल यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला फटकारलंय. पाकिस्तानात दहशतवादाला प्रोत्साहन दिलं गेलं या पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या वक्तव्याचा दाखला योजना पटेल यांनी दिला. जगभरात दहशतवाद पसरवणारा देश म्हणून पाकिस्तानची ओळख असून इतर देशांनी या संकटाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं योजना पटेल यांनी युएनच्या दहशतवाद विरोधी बैठकीत ठासून सांगितलं. Pakistan's Defense Minister Khwaja Asif admitting and confessing Pakistan's history of supporting, training and funding terrorist organizations in a recent television interview. This open confession surprises no one and exposes Pakistan as a rogue state fueling global terrorism and destabilizing the region. The world can no longer turn a blind eye. दहशतवादाला पोचणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघडा पडण्याचा आणि पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. दहशतवाद विरोधातल्या या लढाईत भारताला जगभरातील अनेक देशांचा भक्कम पाठिंबा लाभतोय. त्यामुळे दहशतवादाला पोचणारा पाकिस्तानचा नापाक चेहरा जागतिक स्तरावर उघडा पडण्यासोबत पाकिस्तानची आर्थिक पातळीवर सुद्धा कोंडी होणार आहे हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.